7 वाजलेत, 7:30पर्यंत वॉकिंग करूया आणि मग निघूया. इथे बघा कसं ते झाड पूर्ण वाकलेलं आहे पावसामुळे, पूर्ण खालीपर्यंत आलेलं आहे. मनी प्लांट आहे ना, त्याला ते उगवतच नव्हतं, हाय तेवढं राहतं, पण आता बघा मस्तपैकी उगवलेलं आहे. चणे, शेंगदाणे आणि मूग हे भिजत ठेवलं आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात पण आपण गरम पाणी पिऊन करतो आहे. हे बघा, हे वेल बघा किती वरती आले आता. काल तुम्हाला दाखवलं होतं, म्हणजे एका दिवसामध्ये एवढी वाढली, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, काल इथपर्यंत येत होते, बघा इथपर्यंत येत होते काल, आज वरती वाढल्या. तर ह्याच्यामध्ये गोंधळायला पाहिजे. थांबा, ह्याच्यातून असं गोंधळूया. बस असं अडकवलं तर हे फैलत जाईल. 2 दिवस जरा खूप किटकिट होते, धावपळ जरा झाली. आई सकाळी तर पोचली असेल, मला वाटतं 10 वाजेपर्यंत, 10 पण नाही, 6-7 वाजता गाडी जाते म्हणत ते. म्हणजे आमच्या गावातच जाते गाडी ती, डायरेक्ट आमच्या मालुशी गावातलीच गाडी आहे ती. डायरेक्ट गावातली गाडी मुंबई सेंट्रल येते. खारघरला ॲक्च्युली 10:30पर्यंत येते, पण काल लेट झालं. बघितलं, आम्हाला वाटतं 11:15ला गाडी आली तिथे. 11:15 ना, 11 वाजून गेलं होतं, 11 वाजून गेलं. मग तिथून मग ते गेले. मग आता ते पोचले 6 वाजेपर्यंत घरी पोचले असतील. ही डायरेक्ट गाडी येते, बरं आहे. आपण येतो त्याचा प्रवास दाखवतो तुम्हाला. मी पण जरा गावी जाणार आहे, तर गणपतीत किंवा गणपतीत जायला भेटेल. तर गणपतीमध्ये गावी गेल्यावरती आपण तो प्रवास दाखवूया गाडीचा. म्हणजे 2 दिवस आपण जेवलं पण आहे, थोडं रनिंग करायला. आता पाणी वगैरे पिऊया फटाफट आणि थोडंसं वॉकिंग आणि रनिंग करायला. कारण आपल्याला हॅबिट ठेवली पाहिजे, कारण जोपर्यंत सवय लागणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. खाली जमीन पूर्ण ओली झालेली आहे, पण आता पाऊस नाही. पण थोडंसं वॉकिंग करू आणि मग येऊया रिटर्न. अर्धी खिडकी बंद करून ठेवूया, म्हणजे काय पक्षी वगैरे ते येत नाहीत, पण तरी पण अर्धी खिडकी बंद असली तर थोडं बरं वाटतं. ही पण थोडीशी खिडकी बंद करा, थोडीशी. हे पण अर्ध्यात बंद असू दे. पाणी तर आहे, पाऊस येऊन गेलेला आहे जोरात.
7 वाजलेत, 7:30पर्यंत वॉकिंग करूया आणि मग निघूया. इथे बघा कसं ते झाड पूर्ण वाकलेलं आहे, पावसामुळे पूर्ण खालीपर्यंत आलेलं आहे. आणि हे एक आपलं नारळाचं झाड आहे. इथे या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आहे ना डोंगर आहे, तर तिथे जातात पब्लिक वॉकिंग करायला. पण आता पावसामुळे नसतील जात, रविवारीच जातात बोलतात, म्हणजे असंच एन्जॉय करायला जात असतील पिकनिक म्हणून. ही त्याची डीमार्टची गाडी आहे, बघितली पूर्ण गँग. ती गाडी खाली बसायला गेले गँग. कुत्र्यांची भीती वाटते, कारण भरोसा नाही कोण कधी काय करेल. बघा कशी पाठी गँग आहे. अरे मला टिकमर करायचं राहिलं. आता बुधवार, काल पण दिलं. बघा ताजे जेव्हा भेटेल तेव्हा मग टिकमर करता येईल. तर आता फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून घेऊया आणि थोडा वेळ डबा पण येईल. मग डब्यामध्ये बघूया काय भाजी आहे. आणि आज बघा थोडासा घाम पण आला आहे, म्हणजे आज बऱ्यापैकी चाललेलो आहे, थोडं बऱ्यापैकी वर्कआउट झालं. त्या दिवशी थोडंच चाललो तर तेवढं काही घाम नव्हता आला, पण आज बऱ्यापैकी मस्त घाम आलेला आहे. तर अशी सवय करूया कंटिन्यू उठण्याची आणि थोडंसं वॉकिंगच करूया. एकदा रुटीन चालू झाला की उठून वॉकिंग करणं, मग नंतर आपण जिम जॉईन करायचं म्हणजे ट्राय करूया. काय करायचं, आमच्या इथं बाहेर एक जिम आहे, ती 6,000 रुपये घेते वर्षाचे. तर बघूया, जर जमलं तिथे जायचं, नाही तर मग घरीच वर्कआउट करायचं. पण सवय लागली पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. एकदा सवय लागली काय वाटणार नाही. तुम्हाला एक दाखवतो, एक सेकंड पहिले खोलू दे. आता मी कमीत कमी महिनाभर झाला होता, हे जे मनी प्लांट आहे ना त्याला ते उगवतच नव्हतं, हाय तेवढं राहतं. पण आता बघा मस्तपैकी उगवलेलं आहे आणि इकडे पण आलेलं आहे या साईडला बघा. तर आता मस्त, आता हे मी या ग्रिलवरती थोडंसं अजून वाढलं ना की या ग्रिलवर टाकेन किंवा इथे मस्त असं ग्रिलला पूर्ण पकडेल, मस्त वाटेल. हे बघा हे ग्रिल. आता जरा वाटायला लागलं की चला म्हणजे जगते झाड. मला वाटलं काय हे झाड जगते की नाही काय माहीत. हे तुळशीचं पानं खालून झडत चाललेत आणि वरती आहेत चांगली मस्त बघा इथे आणि वरती. तर काय माहीत खालती का जास्त पावसामुळे झडतात की काय माहीत. तर असं मी वरती बसलेलं आहे. तर चला फायनल आपण आता आंघोळ करूया, फ्रेश होऊन आपल्याला पण निघायचं ऑफिसला. तर फायनल फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि हे पण उशीचं कवर सुकलेलं आहे, तर आपण आता उशीला कवर लावून घेऊया. आज डब्बा दिला त्याने, ते बोलले की डबा जरा दुसऱ्याला दिलेला आहे, तर आज सध्या त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर वरून दिसतंयच सोयाबीन आहे की चण आहे. त्यामुळे ओपन करून बघूया. चला किचनमध्ये जाऊया. तर आज त्यांनी या डब्यातील ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये चपात्या आहेत, ही कांदा काकडी आणि आय थिंक सोयाबीनच आहे. सोयाबीन आहे, मस्त लागतं. ठेवतो पहिली तर देवपूजा करून घेतो आणि मग नाश्ता करून ऑफिसला निघतो. तर पहिला आपण डबा भरून घेऊया. दोन चपाती आपल्या नेहमीप्रमाणे डब्यात जाते.
फायनली आपला नाश्ता करून घेऊया. सोयाबीनची टेस्ट जबरदस्त आहे. ॲक्च्युली हे आवडतं का मला माहिती आहे, कारण टेस्ट थोडी नॉनव्हेजसारखीच असते. म्हणजे व्हेज नॉनव्हेज सांगून बोलू शकतो आपल्याला. सगळं एका हाताने कसं जमत नाही. थोडं साफसफाई करतो. तर फायनली रेडी झालेलं आहे. नाश्ता वगैरे डबा वगैरे भरला. आता निघूया आपण आपल्या ऑफिसला. आज फायनली मी टायमावरती रेडी झालेलो आहे. सर्व वर्कआउट वगैरे झाला, सर्व प्रॉपरली झालेलं आहे. आता 9:15 वाजलेले आहेत. तर 15 मिनिटात मी आता निघान 9:30ला. तर संध्याकाळी आपण भेटूया परत. बघूया संध्याकाळी काय किती वेळ लागतो घरी यायला, त्या हिशोबाने आपण भेटूया. तर चला मग, बाय बाय. तर फायनली मी आलेलो आहे घरी आणि येताना मी केळी घेऊन आलो. कारण आज मी 3 वाजता जेवलेलो आहे, लंच केला. त्यामुळे काही पोट नाही, भूक नाही आहे. आणि संध्याकाळी येताना थोडंसं एक वडापाव खाल्ला आणि येताना केळी घेऊन आला. तर बोललो तर केळीच खाऊया. ॲक्च्युली कॉल आला होता म्हणून जावं लागलं. तर तेच बोललो, संध्याकाळी येताना मी वडापाव खाल्लेला आहे. आणि आता येऊन थोडंसं हे पहिलं डबे धुवून घेतो. तर येताना वडापाव खाल्लेला आहे, डबा वगैरे धुवून घेतो. आणि आता जेवणाला तर काय एवढं भूक नाही मला, त्यामुळे केळी आणलेत, तर केळीच खायचेत. मी ॲक्च्युली हे आपलं मूग, थोडे शेंगदाणे आणि हे चणे आहेत. तर हे असे तिन्ही आता काय करणार आहे, भिजत ठेवायला आहे पूर्ण. तर आता हे काय करणार, चणे, शेंगदाणे आणि मूग हे भिजत ठेवलं आहे. आता हे सकाळपर्यंत ह्याला मोड येतील. सकाळपर्यंत हे भिजत ठेवायचं. तर हे भिजत ठेवलेले आहेत. तर सकाळचं पाणी काढून संध्याकाळपर्यंत त्याला मोड येतील. म्हणजे उद्या संध्याकाळी आपण समजा कामावर आलो तर मग ते खाण्यासाठी आपलं थोडंसं फ्राय करायचं आणि खायचं. मस्त लागतं ते, जेणेकरून आपलं वेट पण कमी होईल. थोडंसं हेल्दी डाएट करायचं. संध्याकाळी थोडंसं कमीच खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपण संध्याकाळी खाऊन झोपतो ना, तर झोपल्यामुळं काय होतं, लगेच मग ते अंगाला लागतं. माझं तर तसं असं प्रॉब्लेम आहे की माझ्या लगेच अंगाला लागतं. त्यामुळे मी ठरवलं आहे की आता थोडं संध्याकाळी खूप कमी खायचं. 6-7 नंतर जास्त काय खायचं नाही, थोडंसं हलकं खायचं. तर आता मी केळी आणलेले, तर 2-3 केळी खाऊन घेतो. 2 केळी बस झाले. 2 नाही 3, अर्धा डझन केळी आणलेत. मी केळी संपवून घेतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केलं तर मला पण मोटिवेशन भेटेल. जेवढं सबस्क्राईब वाढतं तेवढं मला मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपण आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया. भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.